आज आपल्या सांगली जिल्ह्यातील सांगली पाटबंधारे मंडळाच्या अंतर्गत ज्या ज्या सध्याचे प्रकल्प सुरू आहेत, टेंबू, म्हैसाळ, नंतर मला वाटतं वाकोडी, मोरणा आणि वारणा आणि मग राजेगावचा एक विषय तयार होता, राजेवाडीचा. तर विस्तार चर्चा झाली की जे जे प्रकल्प सध्या पूर्णत्वावर जात आहेत त्या ठिकाणी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाची मागणी आहे आणि ते वेळेत पूर्ण होण्याकरता प्रामुख्याने निधीची आवश्यकता आहे. तर प्रत्येक प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याकरता किती निधी लागेल या संदर्भात नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. मला वाटतं सांगली जिल्ह्यातील सगळ्या प्रकल्पांमधून कमीत कमी मला वाटतं 5,000 कोटी रुपये लागतील असा प्राथमिक अंदाज आहे आणि त्यासाठी तो निधी कसा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात आम्ही कार्यवाही करू. परंतु काही योजना 28ला 29ला पूर्ण होतील असं अभिप्रेत होतं. ते 2026 मध्येच पूर्ण झालं पाहिजे अशा प्रकारचं आता आम्ही नियोजन करतो. कारण बऱ्याच वर्ष दुष्काळामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये शेवटी त्याचं स्थलांतर होणं, त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता नसणं, कारण ज्या भागामध्ये आता पाणी आलेलं आहे त्याची परिस्थिती आता पूर्णतः बदललेली आहे. तर उर्वरित भाग सुद्धा सिंचनाखाली आला पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर राजेवाडी तलावाच्या संदर्भात त्यांनी चांदोलीचंही मला वाटतं अभयारण्य, मला वाटतं ते पर्यटन स्थळ आहे चांदोलीच्या संदर्भात. ज्या ज्या ठिकाणी जलसंपदा खात्याला अशा प्रकारचं पर्यटनाची क्षमता असणारी जी ठिकाणं आहेत त्याच्या संदर्भात तात्काळ आता मी स्वतंत्र पर्यटन धोरण करण्याचं ठरवलेलं आहे आमच्या मंडळानं. तर त्यामध्ये ताबडतोब एखादा चांगला आर्किटेक्ट देऊन सांगली परिसराच्या धरणाच्या बॅकवॉटरला आपल्याला कसं चांगलं पर्यटन उभं करता येईल या संदर्भात त्या सूचना दिलेल्या आहेत. पुन्हा एक महिन्यानंतर पुन्हा एक बैठक घ्यायची ठरली आहे की आजच्या बैठकीच्या अनुषंगिक काय कार्यवाही झाली, या सूचना दिल्या त्यामध्ये काय किती आपण पुढे गेलेलो आहोत, कोणते काम टाइम बाउंड करावं अशा प्रकारचं आमचं धोरण आहे. अलमट्टी संदर्भात आज चर्चा झाली. खरं म्हणजे अलमट्टीच्या बाबतीमध्ये वेगवेगळे प्रभाव होते. काहींचे अहवाल, काही अहवाल असं म्हणतात, काही अहवाल तसं म्हणतात. तर त्या वादात जाण्यापेक्षा ह्या वर्षाचं आपल्याला पूर्ण नियंत्रण कसं प्रभावीपणे करता येईल तातडीनं, त्यामध्ये हिप्परी बॅरेजचा एक प्रश्न होता की तिथे पाणी अडवलं जातं, पाणी तिथं दाबलं जातं आणि मग आपल्या कृष्णेचं पात्र थोडं शालो आहे, म्हणजे खोल नाही आहे, त्यामुळे पाणी संत वाहतं, त्यामुळे अधिक पाण्याचा तो पाणी बसत जाते आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये त्याचा मोठा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. गतवर्षी आपले पालकमंत्री होते खाडेसाहेब, त्यांनी आणि त्यांच्या जिल्हा प्रशासनानं चांगलं काम केलंय असं मला सांगितलं गेलं आणि खरं म्हणजे समन्वयाने जर काम केलंय तर कसं चांगलं काम होऊ शकतं हे त्याचं उदाहरण आहे. आता 2 पद्धतीचं काम सुरू आहे सध्या जो सर्वोच्च न्यायालयामध्ये जो स्थगिती आंध्र आणि तेलंगणाने घेतलेली आहे अलमट्टीची उंची वाढवण्याच्या विरोधात, त्यामध्ये राज्य सरकारने आता हस्तक्षेप केलेला आहे. आपण याचिका दाखल केलेली आहे आणि 1 तारीख झालेली आहे. त्यामध्ये आपल्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलेला आहे. आणखीन काही सिनियर काउन्सिल लागले तर त्या ठिकाणी त्यांची सेवा उपलब्ध करून घ्या अशा सूचना आपण दिलेल्या आहेत. आणि मागच्या काही वर्षांमध्ये अलमट्टीच्यामुळे सध्या किती नुकसान महाराष्ट्राचं होत आहे हे सगळी आकडेवारी आता उपलब्ध केलेली आहे आणि त्याचा परिणाम सदृश याला कुठल्याच स्वरूपात उंची वाढीची परवानगी देऊ नये हा राज्य सरकारची भूमिका आम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी अधोरेखित करतोय. मला सर्वोच्च न्यायालयापुढे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाबरोबर आणि त्या खात्याचे मंत्री माननीय CR पाटील साहेब यांच्या समेत माझी चर्चा झालेली आहे. आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या विषयामध्ये अतिशय गंभीर आहे. ते सातत्याने
न्यायालयाच्या प्रक्रियेकडे लक्ष ठेवून आहेत. येणाऱ्या पावसामध्ये उद्भवणाऱ्या सध्या परिस्थितीवरही त्यांचं पूर्ण लक्ष आहे. आज आम्ही आलमट्टी आणि याकरता जे आमचे निवृत्त अधिकारी आपण नेमत होतो त्याऐवजी सेवेत असणारे अधिकारी आम्ही असा निर्णय केलाय. तर निवृत्त अधिकारी जातील न जातील माहीत नाही, परंतु सेवेत असणारे अधिकारी नेमावेत असा निर्णय केलाय. त्या अधिकाऱ्याची नेमणूक आपण लगेच करू, म्हणजे चांगला समन्वय होईल. फ्लड लेवल मॅनेज करण्यासाठी मला वाटतं यंदा पहिल्यांदा जलसंपदा खात्याला ड्रोनचा वापर करायला सांगितलेला आहे. म्हणजे ड्रोन्सद्वारे रिअल टाइम आपल्याला पिक्चर त्यात कॅच करता येतील. पाण्याची लेवल किती वाढली, कशी वाढते, तर तो आपल्याला रिअल टाइम डाटा यावा म्हणून आता अत्याधुनिक प्रकारच्या या ड्रोन सर्वेचा वापर करण्याबद्दलही सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं हा जो सध्याच्या स्थितीमध्ये जी आता प्रक्रिया सुरू आहे आणि दुसरी जो निर्णय आम्ही केलेला आहे तो फ्लड डायव्हर्शन्स योजनेचा. वर्ल्ड बँकेने आता आपल्याला साधारण 3,000 कोटी रुपये देऊ केलेले आहेत, ज्यामध्ये साधारण फ्लड ज्याच्यातून या पुराच्या स्थिती निर्माण होतात. काय पण पहिल्या टप्प्यात राधानगरी, नंतर मग सांगलीच्या बॅरेजमध्ये सांगलीचे जे कृष्णाकाठचे जे स्ट्रक्चर आहेत ते स्ट्रेंथनिंग करणं असेल आणि त्यातून मग एंटायर पाणी भीमा खोऱ्यात घेऊन जायचं. अतिरिक्त जे पुराचं पाणी आहे तर ते आम्हाला ह्याच वर्षी काम ते पूर्ण करायचं आहे. हे काम एकाच वर्षात पूर्ण होऊ शकतं असं काम आहे, कारण टनेलिंग काम आहे सगळं. तर वर्ल्ड बँकेने आता निधी मंजूर केलेला आहे, तेव्हा निधीची कमतरता नाही आहे. मदत पुनर्वसन विभागाने हा प्रस्ताव दिला होता आणि कृष्णा खोऱ्यावरती आता जबाबदारी याची अंमलबजावणीची देण्यात आलेली आहे जबाबदारी. आम्ही ते टेंडर आता काढतोय आणि ताबडतोबीनं म्हणजे मला वाटतं पुढच्या वर्षापासून आपल्याला फ्लड डायव्हर्शनमुळं जवळजवळ आमची कल्पना आहे 50-55 TMC पाणी जर डायव्हर्ट झालं तर एक मोठा रिलीफ आपल्याला या पूरग्रस्त भागांमध्ये सातत्याने जे नेहमी उद्भवणारे प्रश्न आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी दिलासा देऊ शकतो आपण.